नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या माझ्या एपिसोडचा विषय आहे सामर्थ्य प्रार्थनेचं. सामर्थ्य प्रार्थनेचं. आपण परमेश्वराची जी पूजा करून झाली की आरती करण्यासाठी तयारी करू लागतो, तेव्हा आरतीच्या वेळेला प्रारंभी एक मंत्र म्हणायचा असतो. तसा एक प्रघात आपल्याकडे आहे. हा मंत्र अतिशय अर्थपूर्ण असा आहे. त्या मंत्राचं सामर्थ्य आपण जाणून घेऊ. परंतु त्याच्या आधी प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी मंगलाचरण आपण जे म्हणतो त्याचंही सामर्थ्य तसंच आहे. मंगलाचरण हे प्रामुख्यानं अशासाठी म्हटलं जातं की बाबा परमेश्वरा, तुझ्यामुळे, तुझ्या कृपेमुळे हे सगळं मला शक्य होत आहे. आपल्यातला अहंकार नष्ट करण्यासाठी प्रार्थना किंवा मंगलाचरण हे नेहमीच उपयोगी पडतं. श्रीमन महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तर आपण आता बघणार आहोत सामर्थ्य प्रार्थनेचं. हा मंत्र जो आहे, जो आपण आरतीच्या आधी म्हणतो, तो अत्यंत सामर्थ्यशाली मंत्र म्हटला जातो आणि तो अतिशय प्रसिद्ध असा मंत्र आहे. न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारकम. न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारकम. नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयम् अग्निः. नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयम् अग्निः. तमेव भान्तम् अनुभाति सर्वम्. तमेव भान्तम् अनुभाति सर्वम्. तस्य भासा सर्वविदं विभाति. तस्य भासा सर्वविदं विभाति. हा मंत्र श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये आलेला आहे. तसंच तो कठोपनिषदामध्ये, मुंडक उपनिषदामध्ये सुद्धा तो आलेला आहे. हा मंत्र ब्रह्मांडाच्या मूळ शक्ती रूप अखिल जगताच्या मुळाशी असलेलं जे मूलभूत अधिष्ठान, जे परमेश्वर तत्व किंवा परमेश्वर असा जो शक्तिरूप परमेश्वर, तो जो आहे त्याचं निर्विवाद आणि अतुलनीय श्रेष्ठत्व हा मंत्र वर्णन करतो. मंत्र असं म्हणतो, साक्षात परमेश्वरालाच साक्षात परमेश्वरालाच प्रकाशित करू शकेल असा प्रकाश स्त्रोत इथे अवघ्या ब्रह्मांडामध्ये सापडणं शक्य नाही. त्यासाठी हा मंत्र दाखला देतो जगतातील मुख्य प्रकाश ऊर्जा स्त्रोतांचा. बर का, जसं की सूर्य घ्या, चंद्र घ्या, तारे घ्या, विजा घ्या, अग्नी घ्या. ही सगळी जी ब्रह्मांडाची नैसर्गिक मूळ प्रकाश स्त्रोताची उदाहरणं आहेत, त्यापैकी सुद्धा कोणीही परमेश्वर शक्तीला प्रकाशित करू शकत नाही. कारण काय आहे की या सर्वांना, म्हणजे चंद्र सूर्य वगैरेंना जी प्रकाश ऊर्जा देण्याची शक्ती मिळाली, ती कुठून मिळाली? तर ती शक्ती त्यांना परमेश्वरामुळे ती मिळालेली आहे. मग त्यामुळे ते कुठून परमेश्वराला प्रकाशित करू शकणार?
जो इफेक्ट असतो किंवा परिणाम असतो तो त्याच्या कारणाला प्रकाशित करू शकत नाही. आणि आता आध्यात्मिक दृष्टीनं या सूर्य चंद्र तारकांचा काय अर्थ होतो ते आपण बघूया. सूर्य देवता ही डोळ्यांची अधिष्ठात्री देवता मानली जाते बर का. सूर्य देवता ही डोळ्यांची अधिष्ठात्री देवता मानली जाते. चंद्र देवता ही आपल्या मन बुद्धी चित्त अहंकाराची अधिष्ठात्री देवता मानली जाते. आता देवता म्हणजे नेमका इथे काय अर्थ घ्यायचा आहे, तर देवता याचा अर्थ असा की त्या इंद्रियांच्या मागील जी प्रेरक शक्ती आहे बर का, म्हणजे ज्या प्रेरक शक्तीमुळे आपले डोळे मन इंद्रिय शरीर कार्यक्षम होतं ती प्रेरक शक्ती म्हणजे त्या देवता असं मानलं जातं. पण तरी सुद्धा या देवता जरी आपल्या इंद्रियांच्या प्रेरक शक्ती असल्या तरी मुळात या सूर्यचंद्र देवतांना जी शक्ती मिळते प्रकाशक शक्ती ती मुळात कुठून मिळते, तर ती परमेश्वराकडून त्यांना मिळत असते. आपण आरतीसाठी निरांजनामध्ये छोटी समय किंवा छोट्या समयीमध्ये दीप प्रज्वलित करून देवासमोर धरतो. त्याचा सांकेतिक अर्थ असा घ्यायचा आहे की बाबा परमेश्वरा मी हे जाणतो की तुला चंद्र सूर्य तारे अग्नी सुद्धा प्रकाशित करू शकत नाहीत. ही जर खरी गोष्ट आहे तर माझा हा छोटासा समयीतील दीप किंवा निरांजनातील दीप तुला प्रकाशित करू शकणार नाही. जाणतो परमेश्वरा मी जाणतो, पण तरी सुद्धा मी नम्रतेनं कृतज्ञतेनं तुला हा दीप मी दाखवतोय. याचं कारण म्हणजे हा जो दीप आहे त्याला मी ज्ञानाचं प्रतीक समजत आहे. काय, या दीपाला मी ज्ञानाचं दीप असं समजत आहे. ज्या ज्ञानाच्या दीपामुळं माझ्या मनातील हा सगळा जो अज्ञान रूपी अंधकार आहे तो दूर होऊन त्यामुळे माझ्या शरीरामध्ये वसलेल्या तुला म्हणजे तुझ्या ईश्वरीय तत्वाला माझ्या मनामध्ये तुझ्या स्वयंप्रकाशानं त्याची ज्योत माझ्या मनामध्ये उजळून निघू देत. आता अज्ञानरूपी अंधकार म्हणजे काय, तर असं आहे की प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये हे ईश्वरीय आत्मतत्व प्रत्येकामध्ये हृदयामध्ये ते स्थित आहे. परंतु अज्ञानरूपी अंधकारामुळे आपण त्याला बघू शकत नाही. आरती करून झाल्यानंतर आपण निरांजनावर हात फिरवून ते आपल्या डोळ्यांना लावतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर आपण देवाजवळ प्रार्थना करत असतो की माझ्या मनामध्ये सुद्धा बर का, माझ्या मनामध्ये सुद्धा हा दिव्य ज्ञान रूपी प्रकाश उजळू दे आणि तुझ्या कृपेनं माझ्या वाणीतून माझ्या कर्मातून माझ्या विचारांमधून हा ज्ञानरूपी प्रकाशाची आभा सर्वत्र पसरू दे. आरतीमधील निरांजनाच्या तेवत्या दीपामुळे मला परमेश्वराचे म्हणजे मूर्तिरूप सगुण साकार परमेश्वराचं रूप मला दिसतं. तसंच त्या प्रकाशाने माझे विचार सुद्धा अंतर्बाह्य तेजोमय होऊ देत. तर अशी ही सुंदर प्रार्थना आणि त्यासाठीचा हा सुंदर मंत्र. कसं आहे ना की आपल्या प्रत्येकामध्ये ही ईश्वरीय अंतरशक्ती दिलेलीच आहे. प्रत्यक्ष ईश्वरानंच आपल्याला ती अंतरशक्ती दिलेली आहे.
पण तरीही आपण स्वतःला बऱ्याच वेळेला दुर्बल समजून निराश होतो, हताश होतो, खचून जातो. कारण आपल्यातील ही ईश्वरीय शक्ती ही सुप्तावस्थेमध्ये असते. त्या शक्तीला जागवावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. म्हणजे प्रार्थनेनं ही शक्ती जागृत व्हायला आपल्याला मदत मिळते. त्याच्या कृपेची प्रार्थना करणं यामध्ये आपले प्रयत्न हे गृहीत धरलेलेच आहेत. पण त्याचबरोबर प्रार्थनेमध्ये नेहमीच आपली दृढ श्रद्धा असते, परमेश्वरावरचा अतीव विश्वास असतो आणि तो विश्वासच आपल्याला सावरायला, बळ द्यायला नेहमी उपयोगी पडत असतो. आपण सर्वांनीच ही सुंदर प्रार्थना नेहमी करूया आणि त्याच्या कृपा प्रसादाची त्याच्याकडे मनापासून अंतःकरणपूर्वक प्रार्थना करूया. आपणा सर्वांनाच या प्रार्थनेच्या मंगलमय शुभेच्छा देऊन मी हा माझा एपिसोड इथे संपवत आहे. हा एपिसोड जरी मी इथे थांबवत असले तरी सुद्धा अनेक वेगवेगळे विषय, मंत्रांचे अर्थ वगैरे अनेक गोष्टी घेऊन मी अमृताचे डोही या माझ्या चॅनलमधनं तुमच्या भेटीला सदैव येतच राहणार आहे. तुम्हाला नम्रपणे मी प्रार्थना करते की कृपया माझ्या या अमृताचे डोही या चॅनलला कृपया आपण शेअर करावं, लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार.